त्या ज्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात. ईडी पागल 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ती नवरी बाला नेलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. ते चालत नाही. ईडी पोरं जन्माला येतात. नाही नाही असं नाही चालत. त्याला उत्तर सांगतो 17व्या अध्यायात ओवी आहे, चोरीचे धन कुणा विष झाले. शास्त्र नाही पाळलं तर दणका बसतो. आणि आज 99% लोक शास्त्र पाळत नाही. पैशाची गमेंड आहे, अंगात थोडी ताकद आहे, समाज थोडा मानतोय. हो पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. हो 80% लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको करू नको. पण गमेंट पैसा आहे होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दिलं. महाराज कीर्तन संपल्यावर का मारा ना गंजबो आहे, दगड उसकला का बो आहे. पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं? थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो तुमचा मुलगा म्हणून ऐका, नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं? बोलत जा. गाथा सांगतोय आपण नाही सांगत. एकादशीचे अन्न पान ते श्वान विष्टे समान. एकादशी नोय व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पण पैशाची गमेंट. एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले आणि सुनच गरोदर निघली. हत्या हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16 कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. आहे किंवा नाही? हा म्हणा नाही म्हणा. हा मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का म्या पोरगी पळून आणले मा संसार चांगलाय, लग्नाचे पैसे भरून दिला खे. रोख घे शंभड्या रोख. द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मग असले हो द्यायला येडे का? हो पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र शास्त्र आहेच आणि ते मानावाच नाही. आणि आपण काय करतो महाराज, एक सूत्र सांगतो ऐका. थोडं त्याला बाजूला घ्या. सूत्र नीट ऐका. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. वाक्य फिट बसते का? हा म्हणा नाही म्हणा. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेलं खाली, वर काय आला
ग आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. पुरावा 13वा अध्याय. नवलंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला, थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला, थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा हे पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसलं तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाक, तूच देवे. हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली येते नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवाणी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंट नाही. असा कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंट आहे. काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो, हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवा. इथं पकवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा क्वाटरी बेतात, तुझं कुठं शिकतो? बावळ्याचा बाजार. तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती का नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशेपण मिरवी जगा माझी.
हे असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो, आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा.